नमस्कार, मी एजीपी बँकेतून बोलतोय. तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट आहे का? आमच्याकडे इंटरेस्ट रेट कमी आहे. नाही. कोण बोलतंय? और दिवानो मुझे पहचानो खास आया मायू कौन हाय. तुमचं काही काम नसेल ना तर मी ठेवते फोन. अगं तुला लाज लज्जा शरम काय की नाही? 15 दिवस झाले तू फोन होते ना त्या राधिका मॅडम काय सांगे ना. आईला फोन केला तर आई बोलते आमरी एकदम मजेत आहे. काय? अमरी हे काही सिरियस नाही ना? असं आहे होय. पण मी काय म्हणतो अमरे, आपल्या भेटण्यानं तुझ्या संसारात फरक पडेल, पण आपल्या मैत्रीत फरक पडेल का? नाही ना. मग नाही भेटायचं आपण. ठरलं, नाही भेटायचं आपण. डन. फक्त महिन्या 2 महिन्यातून एखादा मेसेज करत जा, तेवढंच मला आणि मोबाईल कंपनीला बरं वाटेल. आम्ही कसं एकमेकांवर बंधन टाकून संसार होतो का कधी? उलट आहे ते जास्त बिघडतं त्यांनी. बरं मला भेटायला आली ते ऋषिकेश रावनं सांगितलंस ना? का नाही सांगितलंस तू? अमरे ट्रान्सपरन्सी पाहिजे ना त्यात. आपलं कसं ओपन किचन पाहिजे, जे शिस्त तेच दिसतं. घरी जाऊन पहिलं सांगायचं बरं आता बिल दे. एक हुंडका दिला 4 तास गाडी मारत आलो मी. या अशा काउन्सिलिंगचे जास्त पैसे घे तुम्ही बाहेर. देते. आधी म्हण प्लीज अमृत. ए ते प्लीज मला नाही जमणार आहे. द्यायचं ते दे नाही तर भांडी धुते. बरं मीच देतो थांब. 98 रुपये बुजबर कापूचे 98 रुपये. याला आमच्या पप्प्याकडे 15 रुपयात 5 कॉपी मिळतात ते बट टमरेल भरून. आधी 2 रुपये बांगला बांधतो त्याच्यात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिलं नवऱ्याला जाऊन सांगायचं मला भेटायला आली ती. ओके चला, नाही तर नवराच भेटायचा इथे समोर आपल्या. अमृता, आज जे काही झालं ना त्याचा मला राग नाही आला. मला खूप वाईट वाटलं. इनफॅक्ट आई बाबा गेले तेव्हा जसं एकटं पडल्याचं फिलिंग आलं होतं ना तसं. नाहीतर बघ ना, परवापर्यंत आपल्या जी काही वादावादी होत होती, भांडणं होत होती, त्यावरनं खरं तर मी आज थैथॅट करून तिथून निघून जायला हवं होतं. पण मी तसं नाही केलं. मी खूप विचार केला शांतपणे. कारण मला ना हा वाद वाढवायचा नाहीये अमृता. खरंच मला ना यावर काहीतरी सोल्युशन काढायचंय. आणि असं सोल्युशन की ज्यामुळे तुझं स्वातंत्र्य हिरावलं जाणार नाही आणि मलाही माझ्या मनाविरुद्ध काही ऍडजस्टमेंट्स कराव्या लागणार नाही. असं काही सोल्युशन आहे का? आहे. मला वाटतं आपण दोघांनी एक ब्रेक घ्यावा. ऋषी प्लीज तू तसं काही बोलू नकोस. म्हणजे तू चीड माझ्यावर, भडाभडा बोल हवं तर, पण प्लीज तसं काही अगं बोलू पण मी नकोस. काय लगेच तुला वेगळं व्हायला म्हणत नाहीये. ब्रेक घ्यायचा म्हणजे थोडे दिवस आपण एकमेकांपासून लांब राहायचं, एकमेकांच्या आयुष्यात डोकवायचं नाही. आपल्याला या नात्याबद्दल नेमकं काय वाटतं ते कळेल. हे नातं टिकवण्यात किती प्लस पॉईंट्स आहेत, किती मायनस पॉईंट्स आहेत याचा अगदी त्रयस्थपणे विचार करता येईल. मला नाही असं काही अॅनलाइज करताय. मला नाही जमणार. जमेल, जमवावं लागेल.